मित्रांनो, आता जे साहेबांनी वक्तव्य बोलले की मळवीकरवरती तडीपारची केस आहे आणि स्थगिती घेतली. साहेब, आज ती तारीख होती, म्हणजे स्थगिती घेतली. आणि ही स्थगिती घेतल्यानंतर गेले 15 दिवस झाले चंदगडचे पोलीस परत जाऊन हायकोर्टात बसलेत. फक्त या निवडणुकीपुरता तरी काय नाही, मळवीकरला बाजूस ठेवा. काय करा? बाजूस ठेवा. चुकी काय? दौलत कारखाना चालू केला. चुकी काय? ईव्हीएस कारखाना घालवला. चुकी काय? त्या गव्यांसाठी आंदोलन केलं. चुकी काय? चंदगडच्या दवाखान्यासाठी आंदोलन केलं. चुकी काय? बलात्कारच्या प्रकरणात गडिंग्लजच्या त्या बाईला न्याय दिला. चुकी काय? आतापर्यंत 150 पेक्षा जास्त गुन्हे घेतले, एक सुद्धा स्वतःच्या बांधासाठी घेतला नाही. आणि हे गुन्हे असताना उद्या सकाळी गडिंग्लज मधलं एम आर कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये उद्या प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेत. म्हणजे विद्यार्थ्यांना मी पाहिजेत, चंदगड तालुक्यातल्या कॉलेजमधल्या मुलांना मी पाहिजेत, तुमच्यासारख्या आई भगिनींना मळवीकर पाहिजेत, गावडा साहेबांसारखे आशीर्वाद देणाऱ्या माणसांना मी पाहिजेत. आणि नको कुणाचा आहे? फक्त कुणाच नको? चंदगडच्या पोलिसांना. का पोलिसांना नको? कारण कुठली तरी आई बहीण जवळ तिथे न्याय बघत जात आहे आणि जवळ तिला न्याय मिळणं नाही त्यावेळेला माझा स्वभाव गावडे साहेबांसारखा डायरेक्ट त्यांच्यावरती बोलायचं आणि डायरेक्ट त्यांना